आपला सर्वात माथेरानमधला जुना आणि बोललो हेरिटेज असं बोललो हॉटेल असेल ते अशोक हॉटेल, जे जवळजवळ 205 वर्ष जुनं आहे. सो आपण सावकाश. नमस्कार मंडळी, मी तुमचा सचिन भ्रमंती प्रवास चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. तर आज आपण चाललो आहे भायखळा ते माथेरान. तर माथेरानमध्ये आपण जाणार आहे 205 वर्ष जुनं असं हेरिटेज हॉटेलला. सो तुम्हाला आपण प्रॉपर डिटेल आपण सांगू, आपण कुठून कसं जाणार आहे, काय जाणार आहे, प्रॉपर डिटेल टू डिटेल, आणि जेवढं होईल तिकडे शक्यतो आपण सगळी तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करू शकतो. सो आपल्या चॅनलला जर आपण नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आज आपल्या ट्रिपमध्ये असणार आहे दर्शना, संप्रदा आणि आमची छोटी सदिच्छा. से हाय सदिच्छा. काय आलं? से हाय संपो. चला आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. सो गाईज, आपल्याला आता माथेरान जाण्याची आपली ट्रेन आली आहे. आपण आता ट्रेन पकडतोय खोपोली ट्रेन. जे खोपोली ट्रेनने आपण आता उतरणार 9:09 माथेरानसाठी नेरळला. बघा आपली ट्रेन आली आहे अशा प्रकारे. आपण उतरलो आहे नेरळ स्टेशनला आणि दाखवतो तुम्हाला. बघा आता आपल्याला इकडनं आलो आहे 1 नंबर प्लॅटफॉर्मला उतरलो. जी आता जाणारी ट्रेन आहे खोपोली. खोपोलीच्या आपण अपोजिटला 2 नंबर प्लॅटफॉर्मला जायचं आहे. तिथून 2 नंबर प्लॅटफॉर्मला आपल्याला नेरळपासून त्या स्टेशनवरून आपल्याला माथेरानसाठी आपल्याला गाडी मिळते, रिक्षा असतात त्या, ते पण तुम्हाला दाखवतो थोड्या वेळी. तुम्हाला डायरेक्टली माथेरानचं अमल लॉजपर्यंत तुम्हाला तिकडे वरती घेऊन जातात. सो आता आपण विचारू म्हटलं की ते किती रुपये घेतात, काय घेतात, ते कसं तुम्हाला तिथून तुम्हाला कळलं. बोलल्याप्रमाणे त्यांचा नेरळ टू माथेरान टॅक्सी टॅक्सी आहेत. ते लहान मुलांचे आहे ते 50 रुपये घेतात आणि मोठ्यांचे 100 रुपये. त्यांचे तसं लाईन्स लागलेलं आहे. ते ऑटो साईड तुम्हाला जायचं, इथे शेअर ऑटोच्या आणि यांचे ते लाईन्स आहेत, त्या अशा प्रकारच्या लाईन्स लागलेल्या असतात. पहिली जाते.
मित्रांनो, आपण आता आलो आहे माथेरान गिरीस्थान नगर परिषद आपले स्वागत करण्यामध्ये. आपण आता माथेरानसाठी पण एंटर करत आहे. माथेरानमध्ये एंटर करताना आपल्या इकडे तिचा बोलत टोल असतो, त्याच्या इकडे पावती फाडावी लागते. ती आहे मला आहे 50 रुपये, चाईल्ड 25 आणि मुलांचे 25. ते लहान मुलांचे दिले आहेत 2 ते 18 वर्षापर्यंत, त्यांना 25 रुपये. त्यानंतर ते प्रवासी कॉर्पोरेशन टॅक्स आपल्याला दिले ते शालेय सेवेसाठी आलेले 10% विचार त्यांना 25 रुपये. इथे आपल्याला अशा प्रकारचे तिकीट्स देतात माथेरान आपल्याला एंटर करण्यासाठी, जे आता आम्ही घेतलं आहे 2 प्रौढ आणि 3 प्रौढ आणि म्हणजे तिकीट्स आपण आता इकडे आपण एंटर करायचे. ठीक आहे तिकीट घ्या. ह्याचा फोटो काढून घेऊया. सो आपण फायनली आता एंटर केलं आहे माथेरानमध्ये. तर तुम्ही जर माथेरान आलात तर तुम्हाला अमन लॉजपासून माथेरान जाण्यासाठी इथे हात रिक्षा देखील आहेत. त्यानंतर घोडागाडी आहे, मला घोड्यावरून सवारी पण आहे. आणि नसेल ते करायचं असेल तर इथे तुम्हाला बघा अशी लाईन लागलेली आहे, जे आपल्याला टॉय ट्रेनच्या तिकीटसाठी असते. तिथे तिकीट्स मिळतात टॉय ट्रेनचे. सर इथे ऑप्शन असतो आपल्याला घोड्यांचा. इथे घोडेसवारी पण आहे, मला डायरेक्टली घोड्याने पण इकडनं घेऊन जातात. मला डायरेक्ट माथेरान मार्केटला सोडणार. तिथे देखील मार्केटला जाताना माथेरानसाठी घोड्याचे रेट तुम्हाला पण भरपूर सांगतात, पण इकडे तुम्ही बार्गेनिंग केला तर तुम्हाला बरोबर घेऊन जाऊ शकता. बघा मंकी बघा. छोटूसा दिसतो एकदम. कोण आऊ याड आहे? मित्रांनो, आता आपण आलो आहे माथेरान मार्केटमध्ये. आता पोचलं आपल्याला. त्यांनी ई रिक्षाने आपल्याला मार्केटला सोडलं. सो इथे मार्केटला तुम्हाला बऱ्याच प्रकारची दुकानं मिळतील आणि इथे हॉटेल्स पण आहेत. तर तुम्हाला बोललो चेंजिंग रूमसाठी नसे पाहिजे, स्टेसाठी पाहिजे असेल तर कॉटेज, लॉज असे भरपूर प्रकारचे तुम्हाला सोयीस्कर असे रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मिळून जातील. तर आता आपण आपल्याला चाललो आहे माथेरानमधील सर्वात जुनं आणि हेरिटेज असं हॉटेल, ते म्हणजे आपलं अशोक हॉटेलला. सो आता आपण थोड्याच वेळामध्ये आपण पोचू अशोक हॉटेलला. सो गाईज आपण आलो आहे फायनली आपल्या अशोक हॉटेलला. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहे माथेरानमध्ये. आणि माथेरानमध्ये आपलं सर्वात जुनं आणि हेरिटेज हॉटेल्स म्हणजे सर्वात 205 वर्ष जुनं असं हॉटेल, ते म्हणजे आपलं अशोक हॉटेल. सर चला तुम्हाला दाखवतो अशोक हॉटेल.
सो मित्रांनो, आता आपण आलो आहे अशोक हॉटेलला आणि अशोक हॉटेल आपली ओळखलं ते हेरिटेज वस्तूसाठी. जर आपला सर्वात माथेरानमधला जुना आणि बोललो हेरिटेज असं बोललो हॉटेल असेल ते अशोक हॉटेल, जे जवळजवळ 205 वर्ष जुनं आहे. सो आपण त्याच्यात टूर करूया, दाखवतो तुम्हाला या. सो आता आपण आलो आहे ना अशोक हॉटेलच्या रूम्समध्ये, जे जुना बंगला होता त्याचा, सर्वात जुना हॉटेल. तर त्याच्याकडे राहायची सोय होती. ते आता आपण अराऊंड 7 ते 8 जण इथे राहतात. म्हणजे मोठी फॅमिली असेल तर त्यासाठी ग्रुप बुकिंग असते. तर ग्रुपिंगसाठी आपल्याला राहण्यासाठी ही जागा आहे, ती दाखवते. प्रशस्त असा मधला बेड आहे. इथे 2 4 आणि इथे 4, 8 ते 10 जण आरामशीर राहू शकतात मॅट्रेस पकडून. सो असा त्यांचं पूर्ण दिलेला बेड आहे. त्यांचे 2 वॉशरूम्स आहेत बघण्यासाठी. ते पण बघूया. प्रॉपर हायजीन मेंटेन केलं, क्लीन आहेत त्याच्यावरती. त्यानंतर मला इथे जे गेस्ट आहे तिथं साबण, पाणी हे सर्व इथे दिलेलं आहे. प्लस इथे वायफायची पण तुम्हाला बोललो सोय आहे, जर तुम्हाला नेटवर्क इथं नसेल तर. आणि प्लस इथे आपल्याला AC आणि फॅनची पण चांगली बोललो अशी सोय आहे. इथे असं त्यांनी बोललो प्रॉपर मेंटेन केलेली आहे. इथे बाहेरचं पण तुम्ही बघू शकता. बाहेर तुम्ही आल्यावरती मला आईस पाहिजे जागा आहे. इथे बघू शकता बसायला जागा आहे. इथे तुम्ही जर बसलात तर इथे आराम करण्यासाठी इथे त्यांनी कॉट ठेवलेले आहे. तो असं चिल आउट करू शकता मस्त पैकी. ज्या जुन्या काळात आपल्या आठवणी असं गावी आपण बसायचो तसे. हा त्यांचा वेगळा रेस्टॉरंट एरिया आहे. यांचे तसे कॉटेज आहेत प्रायव्हेट्स. बघा असे चिल करू शकता तुम्ही. से हाय. ते हॉटेलचं आपलं रिसेप्शन आहे. इथे तुम्ही आल्यावरती हे त्यांचे रूम्स आहेत. इथे चेक इन टाईम आहे सकाळी 11 वाजता, चेकआउट टाईम दुपारी सकाळी 9 वाजता. आणि जर तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंग करायचं असेल तर यांच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर मी डिटेलमध्ये देईन. सो तुम्ही तिकडे कॉन्टॅक्ट करून ॲडव्हान्स बुकिंग करू शकता. त्यानंतर अदर ॲक्टिव्हिटीज आहेत ते, जसे की बॅडमिंटन, आर्चरी. त्यानंतर इथे संध्याकाळचं तुम्हाला मी दाखवेन. इथे DJ नाईट्स असते, लाईव्ह ऑर्केस्ट्रा असतो आपला. सो तो पण तुम्हाला संध्याकाळी मी त्याचं बोललो व्हिडिओ मी देऊ शकतो. इथे त्यानंतर पुढे आल्यावरती आपल्याला पूल एरिया, हा मोठ्यांसाठी पूल एरिया हा अराऊंड 4 ते 4.5 फुटाचा आहे. आणि त्याच्या पुढे छोट्या मुलांसाठी म्हटलं बोला पूल करून ठेवलेला आहे. हे आता ही क्लिनिंग प्रोसेस चालू आहे त्यांची आता. सो त्यामुळे तसं वाटत असेल म्हटलं बोलो पूल. त्यानंतर हे त्यांचं अशोक हॉटेलचं जुनं कॉटेज, जे आपण बोललेलो सर्वात जुनं हॉटेल, त्यांचं माथेरानमधलं सर्वात जुनं हॉटेल अशोक हॉटेल, जे 205 वर्ष पूर्ण हेरिटेज आहे. इथे संध्याकाळी असे बरेच ॲक्टिव्हिटी होत असतात, जसे की बॉनफायर, कॅम्पिंग, त्यानंतर त्यांची लाईव्ह म्युझिक्स, त्यानंतर त्यांच्याकडे गेम्स ॲक्टिव्हिटी करतात. सो हे तुम्हाला सर्व अनुभव घ्यायला मिळेल जर तुम्ही अशोक हॉटेलला आलात तर. त्यानंतर इथे याचा पुढचा हा जो सेक्शन आहे त्यांचा कॅम्पिंग आहे, जो टेंट कॅम्पिंग आपण बोलतो ते. तर ते पण तुम्हाला दाखवतो.
बघा अशा प्रकारचे टेंट आहे ते. या एका टेंटमध्ये अराऊंड 4 जण राहू शकतात. अशा प्रकारचे भरपूर टेंट आहेत. यांची कॉस्टिंग पण तुम्हाला यांच्या अशोक हॉटेलच्या वेबसाईटवरती मिळून जाईल फॉर ॲडव्हान्स बुकिंगसाठी. आणि बघा किती प्रकारचे त्यांनी टेंट लावलेले आहेत. सो आता तुम्हाला आपली रूम टूर करू दाखवतो. ते रूम टूरमध्ये त्यांची रूम कशी आहे काय आहे ते. सो मित्रांनो चला आता आपण आपली रूम टूर दाखवतो तुम्हाला की आपल्या अशोक हॉटेलच्या रूम्स कशा आहेत त्यांच्या, आणि त्यामध्ये रूम्समध्ये आपल्याला त्यांनी काय काय दिलेलं आहे. सो आपण हे आता बघितलं त्यांचं जुनं हॉटेल अशोक हॉटेलचं त्यांचं. हे त्यांनी आता जस्टली न्यूली रिनोव्हेट केलेलं आहे. त्यांच्यामुळे त्यांचं हे नवीन रेस्टॉरंटचं आपलं नवीन रूम्स त्यांनी ओपन केलेले आहेत. सो बघू शकता यांच्या ह्या रूम्स त्यांनी बांधलेले आहेत फॉर फॅमिलीसाठी. सो ही बघा मला रूम दाखवतो. हे असं आपल्याला 2x2चा बेड 2 बेड मिळतात. त्या प्लस तुम्हाला इथे आल्यावरती टॉवेल चादर बेडवरती तुम्हाला तसं, प्लस इथे तुम्हाला आल्यावर पाण्याचा असा जग मिळतो एक देऊन. त्यानंतर त्यांचे शॅम्पू आणि साबण असतो त्यांचा दिलेला. त्यावर आपल्याला AC फॅन हे दोन्ही अवेलेबल आहेत. ACचे चार्जेस पण सेम आहेत आपल्या ह्याच्यात. तुम्हाला यांचे हायजीन पूर्ण असं आहे. यांचे वॉशरूम पण यांचे प्रॉपर हायजीन मेंटेन ठेवलेले आहे. क्लीन आहे त्यांचे जसे हायजीन. आणि नंतर रूममधून बाहेर पडले तर आपला रूममधनं असा सीन असतो. असा व्ह्यू दिसतो रूम. मित्रांनो आता आपण आलो आहे जेवणाचा टायमिंग झाला आहे, त्यामुळे आपण आता आलो जेवण करायला. तो अशोक हॉटेलचा हा डायनिंग हॉल आहे. मला दाखवतो आपण कसा आहे. इथे मित्रांनो आपल्याला बघू शकता सॅलड आहे, पापड आहे, छोलेची भाजी, त्यानंतर बटाट्याची भाजी आहे, असा कोबीची भाजी, त्यानंतर फुलके, पॅटीस, खीर, भात आणि डाळ अशा प्रकारचं आपल्याला इथे जेवण मिळतं. आणि ही ती जेवायची दुसरी सेटिंग आलेली आहे. आपण आता आलो आहे अशोक हॉटेलमधील कॅन्टीनला. आपण इथं जेवायच्या टायमाला आपण जेवण आलो आहे. सो आपल्याला काही दिलेलं आहे तर बघू शकता. छोलेची भाजी, लोणचं, कोशिंबीर, रोल, राईस, पापड, कोबीची भाजी आहे, चपाती आणि सर्वात फेवरेट म्हणजे आपलं बोलू खीर. आणि तुम्हाला त्यासोबत मिळते आपल्याला छास आणि पाणी. सो आपण आता खाऊन बघूया कसं आहे त्याचे, तुम्हाला सांगतो टेस्ट. खरंच खूप छान आहे. म्हणजे व्हेज हॉटेल खरंच बरं. पहिल्यांदा बोलले जास्त खातो व्हेज हॉटेल पण आम्हाला आवडतं. अप्रतिम जेवण आहे.
एकदम स्टेबल, एकदम सावकाश, घाई नका करू. बॅलेन्सिंग बरोबर राईट. नंदू बरोबर आरामशीर, घाई नको, आरामशीर. ओके. कोण बोलतो करणार नाही. बरोबर आहे. बरोबर राईट. परफेक्ट. एक नंबर. ओके ओके डन. सिंपल आहे. एकदम स्लो स्लो. बराबर आहे. स्लोली स्लोली. बरोबर आहे. परफेक्ट. ओके बस. बरोबर आहे. राईट. परफेक्ट. सेम. बरोबर आहे. राईट. बरोबर आहे. संदीप मोबाईल घाले. सो नमस्कार मंडळी. आता आपण आलो रिसॉर्टला आपण सकाळी नाश्ता केला. नाश्ता करून झालं, जेवल्यानंतर आपण जे ॲडव्हेंचरस गेम्स केले. सो ॲडव्हेंचरस गेम्स केल्यानंतर थोडा पाण्यामध्ये खेळलो. जे मी गेलो नाही, बाकीचे गेले होते. सो आता ते झाल्यानंतर आता झाले संध्याकाळ. तर संध्याकाळी आपण आता थोडा कॉफी पियालो. कॉफी पिऊन झाल्यानंतर आता आपण निघालो आहे सनसेट बघायला. सो सनसेट बघायला तुम्हाला इकडे आपला पॉईंटपासून आपलं रिसॉर्ट अटली 10 मिनटं वॉकिंग आहे. सो आपण निघालो आहे आणि तुम्हाला तिकडे जाऊन तर दाखवतो की सनसेट पॉईंटचा नजारा कसा येतो. सो स्टे ट्यून. मामी सांगा सदिच्छाला खा, आम्ही जातो. क्षणभर विश्रांती. आपण निघालो आहे या रस्त्याने आता सनसेट पॉईंट बघायला. इथं कुठून जायचं? लेफ्ट राईट? राईटला गेले. ओके आता राईटला. सो आपण आलो इथे बघा. आपण राईट साईडला गेलो तर मार्केटला इकडे जातो आणि लेफ्ट साईडला गेलो तर सनसेट पॉईंट आहे. तो सनसेट पॉईंट ज्याने दाखवला आहे 10 मिनटं वॉकिंग डिस्टन्स पडतो. सो हा डिस्टन्स आपला हा जो रस्ता चालला आहे तो खरंच खूप भारी वाटतो. गावचा फिलिंग येतो इथे. आपण फोटो काढतो. सो मंडळी आपण आता आलो आहे सनसेट पॉईंटला. सो तुम्हाला आता इकडे पॉईंटचा नजारा दाखवतो. खरंच अविस्मरणीय नजारा आहे. बघा आपले पूर्वज बघा
संपो ड्रोन से हाय सदिच्छा. सो नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहे अशोक हॉटेलला. आपण परत आलो, जे सनसेटचा पण व्ह्यू बघितला आणि थोडंसं विश्रांती घेण्यात. आता बोलो एकची आता वेळ आहे, जी संध्याकाळ आहे. संध्याकाळचा अनुभव घेण्यासाठी आपण आता आलो आहे. तो इथे आता लाईव्ह ऑर्केस्ट्रा आहे. सो आणि जो हॉटेलचा जो व्ह्यू आहे तो खरंच खूप छान आहे. तुम्हाला तो दाखवतो. सो गाईज आता आपण खाते ते मंचाव सूप, व्हेज मंचाव सूप आहे. सो आपलं दुपारी जेवण जेवढं त्याची क्वालिटी तर एकदम खरंच छान होती. आता हे आपण बघूया मंचाव सूप पिऊन बघूया आपण खरंच कसं आहे ते. टेस्ट सांगतो तुम्हाला. खूप गरम आहे. खरंच छान आहे. स्पायसी आणि चव पण अप्रतिम आहे. सो मित्रांनो, आता आपण आलो आहे डिनरसाठी आणि डिनरमध्ये आपण व्हेजमध्ये एवढे व्हरायटीज पहिल्यांदाच बघतोय. सो आता आपल्या डिनरमध्ये डेटला आपल्याला दिलेलं आहे त्याने पालक कॉर्न आहे, त्यानंतर ओली बेल आहे, पापड, पावभाजी, मटर पनीर, त्यानंतर गुलाबजाम स्वीटमध्ये पुलाव, इथे फुलके आहेत आणि डाळ. सो एवढी व्हरायटी आपण फर्स्ट टाईम म्हटलं बोला बघतोय व्हेजमध्ये. जे आपण नॉनव्हेज लवर असेल आपण व्हेज खातो असे फर्स्ट टाईम ही व्हरायटीज आहे. सो दाखवतो तुम्हाला एक मिनिट आपण खाऊन. मटर पनीर, फुलके पण एकदम मस्त सॉफ्ट आहेत आणि भाजी पण एकदम, पनीर पण एकदम सॉफ्ट येत आहे. आता आपण खातोय पालक कॉर्न आहे. सो पालक कॉर्न आपण खाऊन दाखवतो तुम्हाला. मस्त मिडियम स्पायसी आहे आणि त्यात कॉर्न असल्यामुळे अजून थोडं गोडपणा येतो. स्पायसी आणि गोडपणा खरंच अप्रतिम आहे जेवण. तुमचा एक्सपिरियन्स सांग मला तुझा आता जेवणाबद्दल, सकाळी आणि संध्याकाळच्या जेवणाबद्दल कसा होता तुझा एक्सपिरियन्स? इथलं जेवण खूपच मस्त आहे. म्हणजे व्हेजमध्ये एवढ्या व्हरायटी आणि एवढं अप्रतिम जेवण तर मी कुठे खाल्लंच नव्हतं. आणि एवढी मोठी ही ह्यांची जागा आहे ना, तिथे खूप ॲक्टिव्हिटीज आहेत करायला. म्हणजे जसं आपल्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत, तसं प्ले एरिया पण आहे. त्यामुळे ते खूप वेळ आपल्या फॅमिलीज बरोबर खूप चांगलं स्पेंड करतात. ओके, तुला त्यातलं जेवणामध्ये काय काय आवडलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत? आता सकाळच्या जेवणामध्ये जाऊ दे, संध्याकाळी आता जेवणात काय होतं तुला आवडलं? संध्याकाळच्या आताच्या जेवणामध्ये तर सगळंच चांगलं होतं. पावभाजी होती, ती पण खूपच छान होती. तसेच पनीरची भाजी होती आणि कॉर्नची भाजी होती, ती पण मस्त रोटी सोबत खूप छान होती.
गुलाबजाम होते, सगळंच जेवण मस्त होतं. ओके, थँक्यू. सो मित्रांनो, आपण आलो आहे आता नाश्ता करायला. ब्रेकफास्ट टाईम आहे आपला. सो आपल्याला हॉटेलमध्ये आपल्याला मिळालं आहे पोहे, इडली, ब्रेड बटर आहे, सांबार आणि चटणी. सो आता आपण तुम्हाला दाखवूया. पहिलं स्टार्ट करूया आपण पोहेपासून. सो पोहेची क्वालिटी आणि कशी टेस्ट आहे मला खरं सांगू. खरंच खूप छान आहेत पोहे. म्हणजे आपण जे एक्सपेक्ट केलं त्यापेक्षा जास्त लेवलचे पोहे खरंच खूप छान आहेत. आता इडली खाऊन दाखवतो. इडली देखील खूप सॉफ्ट वाटते. इडली तर जो सॉफ्ट आहे ते बघा, नेमकं खूप सॉफ्ट आहे एकदम इडली. म्हणजे एक आपलं स्पंज कसा असतो तसा स्पंज टाईप एकदम सॉफ्ट आहे इडली. जेवण खरंच खूप छान आहे. जर तुम्ही आलात आपला अशोक हॉटेलला तर नक्की इकडं बोलू, खायला बोलू, टेस्ट करून मला रिव्ह्यू सांगायचे. सो थँक्यू. 9. समोर एवढा पक्षी गेला तेवढ्यात. चला, आमच्या संतरा म्हटलं आर्चरी करते फर्स्ट ट्राय बघा. याने आमच्या ऑलिम्पिकला जायचंय. हे ऑलिम्पिकला जायचं ना तुला? ऑलिम्पिकला असं आर्चरी करायला जा, दाखव. अरे वो तो बांबू कुठे गेला तो बघ. ओ 16. सोनो काय हळूच आहे. Hi, my name is Viral and I am from Ashok Hotel Mathiran. सो सर, आप मुझे बता सकते हैं प्रॉपर्टी का जो कितने एकड़ में फैली है और कितने साल पुरानी अपनी प्रॉपर्टी है? इस प्रॉपर्टी जो हमारी है ये करीबन 60 साल पुराना है और काफ़ी मतलब वी हैव टाइप्स ऑफ रूम ऑल्सो, जैसे कि कपल रूम है, 3 बेड का रूम है, फैमिली रूम है और बिग टाइप बंगलो है, हेरिटेज है. सो कपल रूम और फैमिली रूम का चार्जेस है 2500 रुपीज़ पर पर्सन पर नाइट इंक्लूडिंग ऑल मील रहेगा. उसके अंदर आपको आएगा लंच, इवनिंग टी कॉफ़ी, रात का डिनर और नेक्स्ट डे मॉर्निंग का ब्रेकफास्ट इंक्लूडिंग आ जाएगा. और इसके साथ आपको मिलेगा इंडोर आउटडोर गेम्स, स्विमिंग पूल, डीजे, डिस्को, म्यूज़िक वगैरह इंक्लूडिंग है. और इसके साथ आपको वी हैव एडवेंचर ऑल्सो जो एक्स्ट्रा चार्जेबल है. कितने चार्जेस है सर? एडवेंचर के जो चार्जेस है वो मिनिमम आपको रहेगा 600 to 800 रुपीज़ पर पर्सन के हिसाब से होगा. और उसमें अपने कौन से एडवेंचर रहते हैं? वी हैव 6 टाइप ऑफ एडवेंचर्स, जैसे कि यहाँ पर है जिप लाइन है, बर्मा ब्रिज है, नाइट लैडर क्रॉसिंग है वगैरह. 6 टाइप ऑफ एडवेंचर्स है यहाँ पर. अगर आप देखेंगे ये और बिग फैमिली रूम है जिसमें 7 बेड 8 बेड है, वो उसका काउंटिंग उसका जो रेट रहेगा 2000 रुपीज़ पर पर्सन पर नाइट. और आना रहेगा तो कैसे आ सकते हैं माथेरान से? माथेरान से वी हैव 2 ऑप्शन. एक तो टॉय ट्रेन है और सेकंड ऑप्शन है ई रिक्शा. ई रिक्शा अपने को माथेरान मार्केट छोड़ती है. यस, टॉय ट्रेन जो आपको नीचे से एक तो भी है, नेरल स्टेशन से भी है और दूसरा जो है आपको अमन लॉज से भी है.
और अमन लॉज से आपको ई रिक्शा का ऑप्शन है जो आपको माथेरान स्टेशन तक, दोनों माथेरान स्टेशन तक ड्रॉप होगा। और वहाँ से टूवर्ड्स फ्रॉम माथेरान स्टेशन तो अपने होटल तक 10 to 12 मिनट्स वॉकेबल डिस्टेंस है। और आपके आजू बाजू में कौन से मतलब पॉइंट देखने से? हमारे नियरेस्ट पॉइंट है सनसेट पॉइंट है, बाकी इको है, लेक है, लूजा है, लॉयड्स है, ये सब नियरेस्ट पॉइंट है, वॉकेबल डिस्टेंस है। थँक यू। सो नमस्कार मंडळी, आता आपला आहे अशोक हॉटेलमधला चेकआउटचा दिवस। आपण जे काल दिवसभरात जे खरंच ॲक्टिव्हिटी केली, फूड क्वालिटी, ॲडव्हेंचर्स केले, ते खरंच खूप छान होते। इथे जर तुम्ही आलात माथेरानला तर आपल्या अशोक हॉटेलला, आपले जे 205 वर्ष जुने हॉटेल आहे, तर नक्की त्याला व्हिजिट करा। आणि याबद्दल तुम्हाला जर अजून पाहिजे असेल तर आपल्याला दर्शना पण सांगेल की कसं हॉटेल होतं, त्याचं काय ते। खरंच खूप चांगला एक्सपिरियन्स आहे। तुम्ही पण तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत इथे नक्की या, मी मोस्ट रिकमेंड करेन। हे खूप चांगली प्लेस आहे। थँक्यू। नमस्कार मंडळी, मी आपला सचिन भ्रमंती एक प्रवासमध्ये परत एकदा स्वागत करत आहे। आणि आता आपण गेलो होतो मुंबई टू माथेरान, माथेरान टू मुंबई। सो माथेरानला आपण गेलेलो अशोक हॉटेलला, जे खरंच खूप छान होता। त्याचा एक्सपिरियन्स पण मी तुम्हाला दाखवला की जिकडे काय काय ॲक्टिव्हिटीज केल्या आणि काय काय आपल्याला खायला मिळालं, तिकडे काय जेवणाची क्वालिटी कशी आहे, तिथे रूम्स कसे आहेत, सगळे ऑल ओव्हर डिटेल मी तुम्हाला दिलेली आहे। आय होप ती तुम्हाला माहिती आवडली असेल। जर तुम्हाला आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भ्रमंती एक चॅनल, आपलं भ्रमंती एक प्रवासाच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।